श्री नवनाथ भक्तिसार अध्याय क्रमांक 10. मच्छिंद्रनाथाने रसशास्त्र, काव्य, वेदशास्त्र, ज्योतिष, व्याकरण, धनुर्वेद, जलतरण, संगीत, अश्वारोहण, नाट्य, शृंगार इत्यादी सर्व विद्या गोरक्षाला शिकवल्या. नाना अस्त्रे देवतांनी उपासना शिकवली. सर्व देवता अनुकूल करून दिल्या. त्याला ब्रह्मज्ञान दिले, अष्टसिद्धी दिल्या आणि त्याला आपल्यासारखा जाणता केला. एकदा गावाबाहेरच्या मोकळ्या जागेत गोरक्ष एकटाच संजीवनी मंत्राचा पाठ म्हणत होता. त्यावेळी मच्छिंद्रनाथाला बाहेर गेला होता. आजूबाजूला मुळे खेळत होती. मुलांनी गोरक्षनाथाला मातीची बैलगाडी बनवून देण्याची विनंती केली, पण ती त्याने अमान्य केली. शेवटी मुलांनी प्रयत्नाने ओबडधोबड बैलगाडी बनवली, पण काही केल्या गाडी वान बनता येईना. परंतु मुलांनी काकुळतेने गोरक्षनाथाला विनंती केली. नाईलाजाने त्याने होकार दिला. त्याने तोंडाने संजीवनी मंत्र पाठ म्हणणे चालूच ठेवले. हाताने चिकन मातीचा लहानगा मनुष्यकृती पुतळा बनवला, पण संजीवनी मंत्राच्या परिणामामुळे पुतळ्यातील चिखल नाहीसा होऊन खरोखरच बालक निर्माण होऊन तो रडू लागला. त्याची ही अद्भुत करणी पाहून मुले घाबरली व भूत असे ओरडत पळत सुटली. त्यांना मच्छिंद्रनाथ वाटेतच भेटले. मुलांनी सर्व वृत्तांत मच्छिंद्रनाथाला सांगितलं. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, भिवू नका, चला मला दाखवा, मी पाहतो त्या भूताला, चांगली शिक्षा करतो त्याला. मुले म्हणाली, तुम्ही जाऊ नका तिकडे, तुम्हाला भूत खाईल. पण त्याने तुम्ही मला जवळ नेऊ नका, दुरूनच दाखवा, अशी त्यांची समजूत काढली. तेव्हा ती मुले मच्छिंद्रनाथाला घेऊन तेथे गेले व त्यांनी दुरूनच रडणारे बालक त्यांना दाखव. तेथे गोरक्ष सुद्धा नव्हता. मुले ठाय करून ओरडणे ऐकून तो सुद्धा भिवून दूर लपून बसला. संजीवनी मंत्राचा हा प्रताप होता, पण तेही काही त्याला समजेना. मच्छिंद्रनाथाने त्या मुलाला पाहिले तेव्हा लगेच ओळखले, हा करभाजन ऋषीच आहे. मच्छिंद्र लगेच पुढे गेला. वात्सल्याने त्याला त्या बालकाला कळवळून उचलले व जवळ घेतले. सर्व मुले भयभीत होऊन ओरडत पळत सुटली. मच्छिंद्रही त्या मुलाला दोन्ही हातात धरून गोरक्ष कुठे आहे त्याचा शोध करीत निघाला. प्रत्येक घरी तो विचार सुटला, गोरक्ष आहे का? मुले भिवून पळतच होती. घरोघरचा बायका, अगं बाय, हा कोण गोसावी असं म्हणून भिवून पळत सुटल्या. मग घरोघरचे पुरुष पुढे झाले व विचारू लागले, काय रे, मुलाला का भीती दाखवतोय? हे कोणाचे बालक आहे? पळवून आणलेस काय? तो प्रत्येकाला सांगू लागला, गोरक्षनाथ नावाचा माझा एक तरुण शिष्य आहे. तो सापडला की मग मी सांगतो काय प्रकार आहे तो. मच्छिंद्रनाथाची हाक ऐकून एका ठिकाणाहून गोरक्ष बाहेर आला, पण मच्छिंद्रनाथाच्या हातात बालक पाहून तो पुन्हा पळाला. या मुलाचीच गोरक्षाला भीती वाटते, याला खाली ठेवून असा विचार करून गोरक्षाने त्या मुलाला एका जागी वस्त्रावर ठेवले आणि गोरक्षाला भेटून सर्व काही विचारले. पण गोरक्षाने झालेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा मच्छिंद्र म्हणाला, अरे, संजीवनी मंत्राने त्या मातीचा पुतळ्यात प्राण आले आणि करभाजन ऋषी स्वतः जन्म घेऊन आले. तू ओळखले नाहीस का? याचे नाव गहिनीनाथ ठेवायचे. चल, आपण त्या मुलाचे पालन पोषण करू. मग मच्छिंद्रनाथ त्या मुलाचे पालन पोषण करू लागला. गावातील लोकांनी मच्छिंद्रनाथाच्या योगबलाची फारशी प्रशंसा केली. त्या मुलाची संजीवनी मंत्राने उत्पत्ती पाहून स्त्रियांच्या मनात आले, हा बालक वाढवणे हे काम काही या योगाकडून होणार नाही, कोणीतरी स्त्रीचे हे काम करू शकेल. त्यांना एकदम आठवले, गावात मधु नावाचा एक ब्राह्मण होता. त्याची पत्नी गंगाबाई ही चांगली दयाळू स्त्री आहे. त्या दोघांना मूलबाळ नाही, हा मुलगा तिच्या ओठीत घालावा. सर्वांनी मच्छिंद्रनाथाला तसेच सांगितले. मच्छिंद्रनाथाने त्या जोडप्याला बोलून आणले. नंतर तो म्हणाला, माई, हा मुलगा म्हणजे नवनारायणातील करभाजन ऋषी आहे. त्याची थोरवी गहन आहे म्हणून याचे नाव गहिनी ठेवले आहे. याचे संगोपन नीट कर, तुझा पुत्र हो म्हणून हा विख्यात होईल. आजपासून 12 वर्षांनी गोरक्ष येथे येईल आणि या मुलाला योगदीक्षा देईल. त्यावेळीस तू हा पुत्र जगाच्या कार्यासाठी परत दे. गंगूबाई मधु या ब्राह्मण जोडप्याने मच्छिंद्रनाथाला देऊ केलेल्या गहिनी नामक बालकाचा स्वीकार केला. मग गंगूबाई म्हणाली, तुम्ही जोगी असताना 12 वर्षानंतर या मुलाबाबत एवढी ममता व आशा कशाला ठेवता? त्यावर मच्छिंद्राने सांगितले, हा तुझाच मुलगा म्हणून याला जग ओळखेल. पण गोरक्षनाथ मात्र 12 वर्षानंतर येथे येऊन त्याला
योग दीक्षा देईल हेही खरे आहे. काही दिवसांनी मच्छिंद्र गोरक्ष तीर्थयात्रेसाठी बद्रिकाश्रमाकडे निघून गेली. या अध्यायाच्या पठणाने स्त्री दोष नष्ट होतील, मन निर्मळ होईल आणि संतती जगेल. तर मित्रांनो, तुमचा तो अध्याय क्रमांक 10 जो आहे नवनाथ भक्ती सारामधला अध्याय क्रमांक जो 10 जो आहे तो अशा प्रकारे या ठिकाणी कंप्लीट झाला आहे. या अध्यायामध्ये आपण गहिनीनाथाचा संपूर्ण जन्माची जी कथा आहे ती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला माझ्या चॅनलवरती नवनाथ भक्ती साराचे अध्याय, नवनाथांचे उपदेश आणि नवनाथाबद्दलच्या ज्या स्टोऱ्या आहे, ज्या इन्फॉर्मेशन आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळतील. तरी पण ह्या चॅनलवरती नवनाथाचे सर्व प्रकारची जी माहिती आहे जी जनकल्याणासाठी मी या ठिकाणी हा चॅनल बनवला आहे. तरी पण हा चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. कारण की लोकांना नवनाथाविषयीची संपूर्ण ज्ञान जे आहे ते मिळण्यासाठीच हा व्हिडिओ मी या ठिकाणी तयार केला आहे. हे चॅनल मी या ठिकाणी तयार केलं आहे. तरी ते सगळं ज्ञान सर्व लोकांपर्यंत पोहोचावे यासाठीच हा चॅनल मी निर्माण केला आहे.